हॅलो मित्रांनो, आज आपल्या इंग्रजी शिकण्याची पुढची पायरी आहे. आज आपण शिकणार आहोत मस्टचे वेगवेगळे फॉर्म्स. म्हणजे मस्ट हा जो मॉडल ऑक्झिलरीचा प्रकार आहे, याचे काही फॉर्म्स आहेत आणि एकदा का हे फॉर्म्स तुमच्या लक्षात आले तर इंग्रजी बोलणं, इंग्रजी लिहिणं, इंग्रजी समजून घेणं, त्याचं ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्शन असणं हे खूपच सोपं असू शकतं. अगदी लहान मुलापासून ते म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कसं ते बघूया. सो टुडे वी आर गोइंग टू सी द 7 फॉर्म्स ऑफ मस्ट. आणि त्यातला पहिली गोष्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे ही की कोणकोणते 7 फॉर्म्स आहेत. आता इथे ऍक्च्युअली मी इथे 5च गोष्टी लिहिल्या आहेत, परंतु आपल्याला 1 2 आणि 3 या 3 मध्ये 7 फॉर्म्स बघायचे आहेत आपल्याला. म्हणजे मस्ट हॅव आणि मस्ट बी यामध्येच आपल्याला 7 फॉर्म्स कसे आहेत. म्हणजे ऍक्च्युअली ते खूप मोठं आहे, पण आपण एक जनरली आपल्याला किती गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणजे प्रायमरी लेवलला आपल्याला किती गोष्टी माहित असणं खूप महत्वाचं आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि बघा की फक्त मस्ट हे एक मॉडल ऑक्झिलरी माहित झाल्यामुळे आपल्याला किती छान पद्धतीने इंग्रजी समजू शकतं. लेट अस सी. बघूयात आपण की मस्टचे कोणकोणते उपयोग आहेत ते. तो पहिला मस्टचा उपयोग आहे यू मस्ट. इट्स अ काइंड ऑफ अ कमांड. याला काय म्हणतो आपण? जनरली कमांड असते नो. म्हणजे एखाद्याने एखादं काम केलंच पाहिजे, तुला हे काम करावंच लागेल, तू हे काम केलंच पाहिजे, किंवा एखादी गोष्ट करणं खूप आवश्यकच आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण मस्टचा वापर करत असतो. एकदम सोपं वाक्य आपण घेऊ, पण खूप महत्वाचं वाक्य घेऊ. कुठलं? यू मस्ट वर्क हार्ड. हे खूप सोपं वाक्य आहे, पण खूप महत्वाचं वाक्य आहे की यू मस्ट वर्क हार्ड. तू खूप अभ्यास किंवा खूप काम केलंच पाहिजे. म्हणजे काय? किंवा तुला खूप अभ्यास करण्याची आवश्यकता आहेच, त्याची खूप गरज आहे. हे खूप महत्वाचं आहे. इट इज इंडिस्पेन्सेबल, इनएव्हिटेबल, इट इज ऑलमोस्ट कंपल्सरी, मॅन्डेटरी असं म्हणतो आपण त्याला. नो, सो यू मस्ट वर्क हार्ड. तू काम केलंच पाहिजे, खूप काम केलंच पाहिजे. जर तुला भविष्यात काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतील, इन ऑर्डर टू अचीव्ह द ऑब्जेक्टिव्स और इन ऑर्डर टू फुलफिल युअर ड्रीम्स, त्यासाठी हा मस्ट वापरतात. आत्ता कंपल्शन केलं जातं नो. सो दिस इज अ काइंड ऑफ अ कमांड. पेरेंट्स करतात आपल्याला कंपल्शन, टीचर्स करतात कंपल्शन, आपले वरिष्ठ आपल्याला कंपल्शन करतात, आणि काही कंपल्शन्स असतात आपण ज्या व्यवस्थेमध्ये राहतो त्या व्यवस्थेमधले काही घटक. ओके, आपण त्यावरती फार गप्पा नाही मारायच्यात. आपल्याला फक्त महत्वाचं काय? मस्ट इज यूज फॉर कमांड. आणि मी इथे जे लिहिलं होतं ना, यू मस्ट वर्क हार्ड. आता तुम्ही काय करा, फक्त हा यू मस्ट कंटिन्यू राहू द्यायचा आणि हा वर्कला फक्त बदलत जायचं. यू मस्ट स्टडी, यू मस्ट कम, यू मस्ट गो, यू मस्ट प्ले, यू मस्ट डान्स. जी गोष्ट समोरच्याने करावी असं तुम्हाला वाटत असेल, करावीच असं वाटत असेल, त्यावेळी तुम्ही या मस्टचा वापर करायचा आहे. आता या मस्ट मध्ये आणि मस्ट हॅव मध्ये काय फरक आहे, किंवा मस्ट बी मध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. So must have, no? So what is the difference between must and must have? या दोघांमध्ये काय फरक आहे? तर must have is a kind of an assumption that something has happened in the past. म्हणजे भूतकाळामध्ये काहीतरी घडलेलं असेलच अशी ज्यावेळी तुम्हाला खात्री असते, you are quite sure about the thing that had happened in the past, त्यावेळी आपण मस्ट हॅवचा वापर करत असतो. किती सोपा आहे की मस्ट हॅवचा वापर करताना. जसं एखादा चित्रपट असतो, राईट, आणि तो खूप गाजलेला चित्रपट असेल, ऑलमोस्ट तो खूप दिवस
थिएटरला लागलेला पण असेल, तर आपण जनरली काय म्हणतो की यू मस्ट हॅव सीन और यू मस्ट हॅव वॉच्ड दॅट मूवी. नो, यू मस्ट हॅव. आणि इकडे याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचंय, पास्ट पार्टिसिपल घ्यायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय. यू मस्ट हॅव वर्कड हार्ड. आपण यू मस्ट वर्क लिहिलं होतं नाही, यू मस्ट वर्क हार्ड. तू खूप काम केलंच पाहिजे. आणि ज्यावेळी आपण असं म्हणतो यू मस्ट हॅव वर्कड हार्ड, की तू खूप काम केलंच असशील, म्हणजे तू काम खूप केलंच असशील या बाबतीत जेव्हा मी शुअर आहे, त्यावेळी मी काय म्हणणार, यू मस्ट हॅव वर्कड हार्ड. आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालं की म्हणून तुला प्रमोशन मिळालं, किंवा तू 1 नंबर आला, किंवा तुला खूप फायदा झाला, किंवा तू काही अधिकाराच्या पोझिशनला पोहोचला. हे सगळे त्याचे गोष्टी घडल्यानंतर आपण एक अझम्पशन करतो की यू मस्ट हॅव वर्कड हार्ड. एखादा विद्यार्थी तो देशात पहिला आला असेल UPSCच्या परीक्षेत, तर आपण त्याच्याविषयी कसं कमेंट करू, ही मस्ट हॅव वर्कड हार्ड, की नक्कीच त्याने खूप अभ्यास केलाच असेल. तो जो नक्की हा जो भाग आहे अझम्पशन्सचा, तो या मस्ट हॅव मध्ये येतो. म्हणून आपण कसं वाक्य वापरतो, एक्सक्यूज मी, आपण बघूया, ही मस्ट हॅव वर्कड हार्ड. त्याने नक्कीच खूप अभ्यास केला असेल, असं ज्यावेळी माझ्या डोक्यामध्ये पक्का आहे त्यावेळी मी या मस्ट हॅवचा वापर करत असतो. किंवा एखादी गोष्ट समोरच्याने, दुसऱ्याने, कुणीतरी नक्की केली असेल असं मला म्हणायचं असतं, त्यावेळी मी या पद्धतीचा विचार करतो की ही मस्ट हॅव रिजेक्टेड द प्रमोशन, म्हणजे त्याने नक्कीच ते प्रमोशन नाकारलं असेल. मग आपल्या डोक्यात काय की ती जागा खूप दूर असेल, आयसोलेटेड प्लेस असेल, किंवा त्याला जायचंच नसेल. त्यावेळी आपण ज्यावेळी शुअर असतो त्याच्या वागण्याविषयी किंवा त्याच्या विचार करण्याविषयी, त्यावेळी आपण काय म्हणतो की नक्कीच त्याने ते प्रमोशन नाकारलं असेल, किंवा त्याने ते प्रमोशन नाकारलंच असेल. वेन यू आर क्वाईट शुअर अबाउट दॅट. किंवा काही चित्रपट असतात, मी आताच सांगितलं, काही चित्रपट जेव्हा खूप गाजतात आणि आपल्याला ऑलमोस्ट माहिती असतं की देशातल्या सगळ्या लोकांनी तो चित्रपट बघितला असेल, त्याने तेवढी बक्कल कमाई केलेली असते, त्यावेळी आपण म्हणतो यू मस्ट हॅव वॉच्ड शोले फॉर एक्झाम्पल. शोले हा माइलस्टोन आहे इंडियन सिनेमाचा. मग आपण काय म्हणतो की तू नक्की शोले बघितला असशील, किंवा तू शोले नक्की बघितलाच असशील. यू मस्ट हॅव वॉच द मूवी शोले, राईट. तर हा मस्ट हॅव. परंतु मस्ट हॅवच्या बाबतीत आणखी एक गंमत आहे. या मस्ट हॅव नंतर आपण काय करतो, कधी कधी V3 घेतो, आणि या मस्ट हॅव नंतर आपण कधी काय करतो, नाउन पण घेऊ शकतो. यू मस्ट हॅव हिज नंबर. तुझ्याकडे त्याचा नंबर असलाच पाहिजे, काहीतरी गोष्ट असायलाच पाहिजे. हॅव इज फॉर पजेशन. आपण हॅव कशासाठी वापरतो, जनरली पजेशन साठी वापरतो, करेक्ट. ज्यावेळी ते पजेशन नक्की म्हणजे त्याची खूप आवश्यकताच आहे, आपण असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपण मस्ट हॅवचा वापर करून लगेच पुढे नाउन घेतो, राईट. सो हे मस्ट हॅवचे 2 वापर आपल्याला इथे करतात. नेक्स्ट इज द थिंग and that is, excuse me, ओके. नाउ दिस इज, ही तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मस्ट बी. आता मस्ट आणि मस्ट बी मध्ये काय फरक, तर मी आधीच सांगितलं, मस्ट कशासाठी वापरतो आपण, एक निवळ मस्ट कशासाठी वापरतो आपण, मस्ट इज टू गिव्ह कमांड. ओके, कमांड देण्यासाठी वापरतो. आणि मस्ट बी आपण कशासाठी वापरतो, आपण युजली मस्ट बी इज यूज टू मेक comment, the comment which is generally complimentary. जनरली ते कॉम्प्लिमेंट असते, कॉमेंट असते की ही मस्ट बी वर्किंग, तो नक्कीच खूप मेहनत करत असेल, म्हणजे ती प्रेझेंट मध्ये ती गोष्ट सुरू असेल अशी ज्यावेळी तुम्हाला खात्री असते त्याविषयी ज्यावेळी तुम्ही कॉमेंट करतात, आणि ते कॉमेंट कॉम्प्लिमेंटच्या स्वरूपात असतं, म्हणजे स्तुती करण्याचं, कौतुक करण्याच्या स्वरूपात असतं, त्यावेळी आपण ह्या
मस्ट बीचा वापर करून पुढे काय घेतो, त्याच्या आयएनजी फॉर्म घेतो क्रियापदाचं. क्रियापदाचं आयएनजी फॉर्म घेत असतो. कधी आपण मस्ट हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतो. हे क्रियापदाचं चौथं रूप आहे, ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. मस्ट नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप पण घेतो. फक्त मस्ट नंतर, मस्ट हॅव नंतर, मस्ट बी नंतर आपण क्रियापदाचं दुसरं रूप घेत नाही. म्हणजे मस्ट नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतो, मस्ट हॅव नंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतो आणि मस्ट हॅव नंतर आपण मस्ट बी नंतर आपण क्रियापदाचं चौथं रूप घेत असतो. इतकं सोपं आहे हे. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण मस्ट शिकतोय, मॉडल ऑक्झिलरी शिकतोय, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब असं देखील म्हणत असतो, राईट. हे ज्यावेळी शिकतोय त्याच वेळी आपल्याला क्रियापदांची वेगवेगळी रूपं देखील माहित असणं गरजेचं आहे. क्रियापदाची 4 रूपं असतात, V1, V2, V3 आणि V4, राईट. आणि म्हणून यापैकी हा दुसरा जर रूप सोडला आपण, ही तिन्ही रूपं वापरली जातात मस्टच्या या वेगवेगळ्या फॉर्म्सच्या नुसार, करेक्ट. आणि मग आपल्याला कळतं की मस्ट हे कमांड साठी आहे आणि मस्ट बी नंतर आपण आयएनजी घेतो की शी मस्ट बी वर्किंग, ही मस्ट बी वर्किंग, ही मस्ट बी स्टडीइंग. तो नक्कीच अभ्यास करत असेल ह्या वेळेला, अशी मला खात्री आहे. म्हणजे प्रेझेंट मध्ये त्याची ती कृती नक्कीच सुरू असेल असं ज्यावेळी मला वाटतं, त्यावेळी मी म्हणतो ही मस्ट बी स्टडीइंग, तो नक्कीच अभ्यास करत असेल. हे कॉम्प्लिमेंट आहे त्याच्यासाठी माझं, राईट. ओके, आणि मग आपण पुढचा भाग आपण बघणार आहोत. लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण ज्याला म्हणू की बरेचदा आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण या मस्टचा वापर जो आहे तो करतो, म्हणजे तुला हे करावंच लागेल, तुला हे करावंच लागेल आपण असं म्हणतो, राईट. परंतु बरेचदा आपण म्हणतो की मला हे करावंच लागेल आणि मला हे करावंच लागलं, पास्ट मध्ये ती कृती मला करावी लागली. तर त्यासाठी मस्टच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे काही पण सोय नाहीये इंग्रजी ग्रामर मध्ये, म्हणजे मस्टला घेऊन. आणि म्हणून मग त्याच्यासाठी काय केले गेलेले, थोडासा चेंज केला गेलाय. तो चेंज म्हणजे या स्वरूपातला आहे, कुठला, हॅव टू आणि हॅड टू च्या स्वरूपातला आहे. हॅव टू चा अर्थ म्हणजेच मस्ट आहे, काय म्हणजे एक तर तुम्ही हॅव टू म्हणा किंवा यू मस्ट म्हणा, दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. नो ऑर आहे, से हॅव टू ऑर मस्ट, म्हणजे यू हॅव टू वर्क आणि यू मस्ट वर्क, दोघांचा अर्थ एकच आहे. परंतु ज्यावेळी मला असं म्हणायचं असतं की मला ते काम करावंच लागलं, मला ते काम करावंच लागलं असं म्हणायला लागलं, त्यावेळी मला काय करायला लागतं, मस्ट नसल्यामुळे हॅव हॅड टू असं वापरायला लागलं. म्हणून मस्टला हा हॅव टू ऑर देण्याचं कारणच एक लॉजिकल रिझन आपल्याला सापडतं भाषेमध्ये की मस्ट होता, मग हॅव टू का वापरला, का त्याची गरज पडली, तर त्याची गरज हे पास्ट टेन्स बनवण्यासाठी पडलेली आहे की मला ते काम करावंच लागलं. म्हणजे काय, आय हॅड टू डू दॅट वर्क, मला ते काम करावंच लागलं आणि मला ते काम करावंच लागेल. आय मस्ट डू दॅट वर्क, मला ते काम करावंच लागेल. म्हणजे ही जी कृती आहे माझी, ही आत्ताच कंपल्शन आहे जे मला भविष्यात करावं लागणार आहे, आणि ही जी कृती आहे माझी ती मला करावी लागली पास्ट मध्ये. हा फरक आपल्या एकदा का लक्षात आला की मस्टच्या रूपामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेचा जो पसारा आहे तो कळायला मदत होते. आपल्या वाचनामध्ये गती येते, ऐकण्यामध्ये गती येते, लिखाणामध्ये गती येते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण खूप सहजपणे इंग्रजी बोलण्याचा सराव या माध्यमातून करू शकतो. दिस इज सो सिम्पल, नो. आणि म्हणून मस्टचे जे वेगवेगळे रूप आहेत, ती वेगवेगळी रूप ज्यावेळी तुम्ही बघत आहात त्याच वेळी तुम्हाला काय माहिती पाहिजे, ह्या मस्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आपण वापरतो, या मस्ट हॅव नंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो, राईट. आणि ह्या मस्ट बी नंतर आपण क्रियापदाचं चौथं रूप, ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो, ते वापरत असतो. आणि कधी कधी मस्ट हॅव नंतर आपण नाउन देखील वापरतो. म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला किती चांगल्या पद्धतीने आले पाहिजेत याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. खास करून लहान मुलांपासून तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करणाऱ्यांपर्यंत, आणि सहज जे कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये आहेत, जे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये कामाला आहेत,
जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, जे प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना देखील एक परफेक्ट आणि करेक्ट इंग्लिश येण्याची खूप जास्त गरज असते. तर ती या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की यावरती कॉमेंट करा, याला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत जाऊ द्या आणि सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू प्रेस the bell icon so that you can get the notification of the new videos at the earliest. Thank you very much for watching the video till the end.